त्या नागपूरचा एक नंबरचा मानकरी हाच आहे. आमचा एकनिष्ठ ड्रायव्हर चिमॅ ड्रायव्हर. नक्की पेडांबाबद्दल नक्की काय विषय काय झाला थोडक्यात? काय सेमीला ती दुसरी गाडी येऊन थकली. ती थकल्यावर परत ती टांग एकामेकाला थकलं पलटी म्हणजे. कोलकेवाडीतलं बैल आहेत तिन्ही पण बैल. नाव कसं तुमचं? माझं नाव मनीष मांजरेकर. मागे कोकण केसरी झाला मैदान, हा तिथं पण पळाला. हो, एक नंबर झाला. ती जोडी घरची गाडी. नाव एकदा परत सांगा. गणा शेठ, हा, पप्प्या शेठ, मोठा पप्प्या आणि छोटा पप्प्या. ओके ओके. 4572 तुमच्या गाडीचा नंबर आहे. हो, घाटावर पडलेलं बैल ते नंबरातला बैल आहे. मला आता एवढीच इच्छा आहे, फक्त आमच्या याने सोन्यानं नाव केलं पाहिजे. आम्हाला फक्त फायनलचा गुलाल भेटला पाहिजे. तो नंबर किती पण आला तरी चालेल, पण आम्हाला फक्त गुलाल झाला पाहिजे एवढी आमची मनापासून इच्छा आहे. माझ्या मते असं मैदान तुम्हाला कुठे बघायला नाही मिळणार सहसा कोकणामध्ये. खूप सुंदर मैदान आहे मित्रांनो, म्हणजे घाटावर आल्यासारखी फिलिंग येते इकडे. नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज आपण आलोय खेड कोकण केसरी मैदानात, खास हा बैलगाड्यांचा थरार अनुभवायला. तर चला हा बैलगाड्यांचा थरार या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. मंडळी तुम्ही बघू शकता खूप मोठं मैदान आहे आणि अगदी त्या टोकापासून मैदान चालू झालंय ते अगदी त्या टोकापर्यंत आहे. आणि गर्दी बघू शकताय, खूप सारी गर्दी आहे, खूप सारी दुकानं आहेत, खूप सारे लांबून लांबून बैल या ठिकाणी आलेत. हे अजगणीचं मैदान आहे. खेड तालुक्यात जे अजगणी मैदान आहे त्या ठिकाणी आज आपण आलोय. आणि खूप बैलगाड्या थरारात आणि खूप बैलगाड्यांचा मोठा थरार या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. आणि खरंच मैदान देखील खूप मोठं आहे आणि थरार देखील खूप जोरदार चालू आहे. तर एकंदरीत हा संपूर्ण माहोल आपण बघूया. तीन गाड्यांच्या दृढ संग्राम चालू आहे. अतिशय सुंदर अशा गाड्या पडतात. कोण होणार पहिला फायनलचा मानकरी? तिकडं सुंदर जाणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्या. लवकरच आपल्याला तारीख कळवली जाईल. नाही 30 वाले चला गाड्या हाताना. या ठिकाणी बघू शकता तुम्ही खूप लांबून लांबून बैल आलेत. चिक्क्या बैल आहे इथे आणि या ठिकाणी खूप सारे बैल बांधलेले आहेत. सगळे गटपास आहे. कोलकेवाडीतलं बैल आहेत तिन्ही पण बैल. नाव कसं तुमचं? माझं नाव मनीष मांजरेकर. आता गटपास आहे. नाही, जरा मार खाल्ला गटाला. हो झालं. सगळी कोकण केसरी. तो अष्टम कोकण हिंद केसरी आहे मधला बैल. शंभू. हा, आज सकाळी आलो. मागे कोकण केसरी झाला मैदान, हा, तिथं पण पळाला. हो, एक नंबर झाला. ती जोडी घरची गाडी. तो आणि तो. हा, हो, घरची गाडी. हा, हो, माझं. तुमचं नाव कसं म्हटलं? मनीष मांजरेकर. गणेश मोडा, साहिल शिंदे आणि 5 लाख आऊ दे. बैलगाडी मालक गाड्या झुकवायला घ्या.
सेमी 1 2 3 4 5 6 ब गटाचे 4 सेमी आणि ब गटाचे 2 सेमी गाड्या पटपट झोपायला घ्या आणि 6 नंबर तासाचा चालू देणार समाशेष या सगळे बाहेर घ्या. हा या मैदानाचा तो पण आमचा घरचाच आहे वासरू. ते आता वर्ष झाले त्याला घेतलेलं आणि हा बैल ह्याला पण वर्ष झाले आलेला. आणि आज गटपास झाले, खूप आनंदी आहे. तिघ पण गटपास. ही घरची पळाले. त्या बैलाला आमच्या बाजूचा गावातल्या बैल आहे त्याच्यासोबत पळालाय. म्हणजे घाटावर जास्त म्हणजे तसं पळवत नाही. नाही घाटावर पळतो पण ते जास्त नाही, कारण ते इकडे पाटण भागात असतो बैल. पाटण भागात असतो. बरोबर. सांभाळायला असतो म्हणजे तिकडे. आणि तो आता आम्ही विकलेला, म्हणजे सर्वात जुना बैल आमचा तो. शेवटचा काय? नाही हा मधला. ते पिलनकर बंधू आहेत आरवलीतले, त्यांच्याकडे चिखलाला कायम गुलालात असतो. हो आमच्याकडेच होता पहिला, नंतर तो काय कारणास्तव आम्ही विकलेला आणि आता परत आज आम्ही आणलेला आहे एकत्र पाळण्यासाठी. ही आधी गाडी पाळायची ना घरची, त्यामुळे आज परत आणलेला. बैलांची नावं एकदा परत सांगा. गणा शेठ, पप्प्या शेठ, मोठा पप्प्या आणि छोटा पप्प्या. ओके ओके 4572 आमच्या गाडीचा नंबर आहे. ओके ओके. आणि कसे काय सांगाल एकंदरीत म्हणजे कोकणामध्ये देखील आता बैलगाडा तेवढ्या म्हणजे घाटासारखा आपल्याकडे पण आता बराचसा घाटाचाच सगळे आज नियम आहेत तिथे पण मैदानात. बरोबर. चिठ्ठ्यांचा, पट्टीचा वगैरे सगळा नियम, ड्रायव्हर बिवर सगळ्यांचा घाटाचाच नियम आहेत. आता चांगल्या पद्धतीने सुधारले. म्हणजे आणि आपल्याकडे आजचं नियोजन मैदानाबद्दल कसं वाटते? आपलं नियोजन काय, दादा आहेत मोठे साळव्यांची, म्हणजे साळव्यांची बैल आहेत. विनायक साळवी मिरजोळी त्यांचा पोरगा आणि त्याच्या साथीला आम्ही असतो. हा चांगल्या पद्धतीने चालले. आज पहिल्या मैदानातच काढलेले बैल, तो पण बैल आज पहिल्यांदाच काढलेला बारका, आणि आज हा पण. आणि मग ड्रायव्हरचे वगैरे कसं काय करतात? ड्रायव्हर ते आमचे इथले आहेत, तेजस डोकरवलीचे. हा मग त्याच्यानंतर कुठली आपल्या कोकणात अशी मोठी स्पर्धा? आता पुढं चिचगरीत काहीतरी आहे 11 तारखेला. बरोबर. तिथे पण चांगलं नियोजन आपण नाही पाहिजे नियोजन लावूनच काय. बरोबर. आज आम्ही बरेच जणांना पायऱ्यासाठी फोन केलेले बैलाला, पण कुणाला भेटला नाही. मग आम्ही त्या दादाला फोन केलेला ज्यांच्याकडे बैल होता त्यांना, ते बोलले घेऊन जा. प्रीतम दिलीप शिंदे. ओके. आम्ही खेडीत ना आई सुकाई खेरडे या नावावर गाडी पळाली. बरोबर. आणि आपला बैल हा आताच म्हणजे आता 3 मैदान झाले, गटपात झालाय. सेमीला फक्त थोडक्यासाठी मार्क घाललेला आहे. आणि हा वरती आपला कराडातला वरती बैल पळालेला आहे. घाटावर पळाले. हो घाटावर पळालेला बैल, ते नंबरातला बैल आहे. 5 गटपास काय सांगाल थोडक्यात? गटपास आज खूप आनंद झाला. आता एवढीच इच्छा आहे, फक्त आमच्या याने सोन्यानं नाव केलं पाहिजे. आम्हाला फक्त फायनलचा गुलाल भेटला पाहिजे. तो नंबर किती पण आला तरी चालेल, पण आम्हाला फक्त गुलाल झाला पाहिजे एवढी आमची मनापासून इच्छा आहे. 3-4 वर्ष आम्ही गुलालासाठी झटत आलेला आहे. मी 96 पासून बैल क्षेत्र सोन्या कैलासवाडी सोन्या बैल कोकण केसरी सर्वांना माहिती आहे. आजच्या दिवसामध्ये आमच्याकडे 3 बैल आहेत, विराट, रायफल आणि वसा. त्यामध्ये यावर्षी रामपूरला मैदान झालं, त्या रामपूरचा 1 नंबरचा मानकरी हाच आहे. आणि बैल घाटावर पळवता की कसं काय? तर ते बैल 2 आहेत, दुसरे ते घाटावर 2 बैल घाटावर आहेत, विराट रायफल. आजचं हे जे मैदान आहे असगण, तिथलं नियोजन बघता काय सांगताय? मैदानाबद्दलचं नियोजन कसं काय? ते मैदान चांगलं, पळण्यासारखं चांगलं आणि व्यवस्थित आहे. मस्त मंडळाने चांगलं नियोजन केलं. कारण आतापर्यंत आपण बघतो की घाटावर ज्या जोरदार स्पर्धा होतात बैलगाड्यामध्ये, त्याबद्दल आपल्या कोकणाबद्दल आता ज्या सुरुवात झालेली आहे त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? नाही मैदान चांगले होतात. मैदान चांगले होतात. लोकांची बैल पण चांगली आहेत. स्पर्धा वाढली आहे. कोकणात वाढली, स्पर्धा वाढली.
तुमच्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल थोडक्यात? आमचा एकनिष्ठ ड्रायव्हर चिमॅ ड्रायव्हर जेवढा आजारातून परवा अपघात झाला आमचा पेदाम देवेला, तरी पण त्याची जिद्द होती आज की शेट नाही, आज मी बसणार परत गाडीवर. म्हटलं ठीक आहे. त्या सर्वांचा त्याला सपोर्ट आणि त्याची इच्छा आज त्याने गटपास आम्हाला करून दिली, तेव्हा त्याचे आम्ही आभारी आहोत. काय नक्की पेडांबामध्ये नक्की काय विषय काय झाला थोडक्यात? काय सेमीला ती दुसरी गाडी येऊन तुटली. ती थकल्यावर परत ती टांग एकामेकाला तुटलं, पलटी झाली. सांगू शकाल? वाटतंय त्याच्याकडे बघून तसं. एक गाडी माणसात आली, लक्ष द्या. कोण होतोय रस्त्यात आणि पलीकडे मतदाराला डबल स्टॉप टाकला आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद असं वर्चस्व पटकवलं रामू ड्रायव्हर आगवेकर. तर मंडळी, या ठिकाणी बैलगाडा शर्यतीत आपल्यासोबत आहेत विनायक बाई. तर एकंदरीत त्या कोकणात होणाऱ्या बैलगाडी शर्यतीबद्दल विनायक बाई त्यांचं काय मत आहे ते आपण जाणूया. विनायक, काय सांगशील? एक नंबर मावला मित्रांनो. कोकणातलं हे अजगणीतलं जे तुम्ही मैदान बघताय, माझ्या मते असं मैदान तुम्हाला कुठे बघायला नाही मिळणार सहसा कोकणामध्ये. खूप सुंदर मैदान आहे मित्रांनो, म्हणजे घाटावर आल्यासारखी फिलिंग येते इकडे. फक्त एवढंच आहे की थोडे नामांकित बैल या ठिकाणी आलेले नाही आहेत, बट जेवढे काय आहेत तेवढे खूप सुंदर आहेत. तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अजगणी येथे झालेला हा बैलगाड्यांचा थरार नक्कीच अनुभवला असाल. व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.